पीतवस्त्र आणि माता पितांबरा. गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेचा एक विशिष्ट दिवस असतो. गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा देखील मानली जाते. माता पितांबरा म्हणजे माता बगलामुखीला देखील म्हणलं जातं. दशमहाविद्या आहेत. या दशमहाविद्यांचा देखील एक एक टप्पा असतो. जेव्हा आपण गुरुदीक्षा घेत असतो, जेव्हा आपण एखाद्या गुरुकडून मंत्र घेत असतो, बीज घेत असतो, मग तो पिवळं वस्त्र धारण करून, गुरुचा जो रंग असतो तो पिवळा असतो म्हणून आपल्याला पिवळं वस्त्र धारण करायचं असतं. असं कोणता मार्ग करावा की जेणेकरून ज्ञानामध्ये आपल्या भर पडेल आणि आपण एखादा मंत्र शिकत आहात किंवा एखादी गोष्ट पाठ करत आहात ती लवकर पाठ होत नाही. आपल्या बुद्धीची चालना वाढण्यासाठी आपण त्या दिवशी काय काय वाहिलं पाहिजे आणि काय काय दान केलं पाहिजे सांगतो. अहिल्यानगर काळमाता पोखर्डी तुळजाभवानी देवस्थानामधून कायम मार्ग सांगत आलेला आहे आणि आज गुरुपौर्णिमा विशिष्ट मार्ग तुम्हाला सांगत आहे. एखादा मंत्र पाठ करण्यासाठी, एखादा स्तोत्र पाठ करण्यासाठी जर आपली वाचा कमी पडत असेल, बुद्धी कमी पडत असेल, तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पीत वस्त्र, पिवळे वस्त्र, पिवळी साडी, पिवळं धान्य, थोडक्यात ज्वारी म्हणा, पिवळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून दान झाले पाहिजे गरिबांना, जेणेकरून आपली स्मरणशक्ती, बुद्धी वाढते. ओम खाली.